ज्योतिषाच्या लाल पुस्तकात लिहिलेले उपाय बघायला खूप सोपे आणि लहान दिसतात, परंतु ते खूप लवकर परिणाम देतात. खाली दिलेल्या लाल किताबातील या 50 उपायांपैकी कोणताही उपाय किमान 60 दिवस भक्तिभावाने पाळल्यास आश्चर्यकारकपणे चमत्कारिक आणि लाभदायक परिणाम प्राप्त होतात. चला तर मग बघूया लाल किताबातील 50 अचूक उपाय. कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी किंवा प्रवासाला निघण्यापूर्वी थोडा गूळ खाऊन पाणी प्या. घरातील वृद्ध महिलांना त्यांना योग्य आदर आणि सेवा देऊन आनंदी ठेवा. घरी गाय ठेवा आणि शक्यतो तिची काळजी घ्या, पण ती गाय पांढरी नसून काळ्या रंगाची असावी. रात्री झोपण्यापूर्वी उशीजवळ 5 बदाम ठेवा आणि दुसऱ्या दिवशी घेऊन मंदिरात दान करा. घरात गाय किंवा म्हैस असेल तर तिचे दूध स्वतः किंवा कुटुंबातील सदस्यांनी वापरावे. हे दूध कोणत्याही परिस्थितीत विकू नका. उन्हाळ्याच्या दिवसात वाटेत येणाऱ्या प्रवाशांसाठी थंड पाण्याची व्यवस्था करा. चांदीच्या 2 घन गोळ्या नेहमी सोबत ठेवा. भाजलेल्या चपातीमध्ये गूळ मिसळवा आणि पाळीव कुत्र्यांना खायला द्या. गुरुवारी उजव्या हाताच्या अनामिकामध्ये त्रिधातू सोने अधिक चांदी अधिक तांबे पासून बनविलेली पवित्र अंगठी घाला. ही अंगठी दरिद्रनाशक, आश्चर्यकारक आणि चमत्कारी आहे. तुमच्या तर्जनीमध्ये चांदीची अखंड अंगठी घाला. पोपट, मेना इत्यादी घरी ठेवा किंवा बाहेरील पक्षी बोलावून खाऊ घाला. अंगठीमध्ये पाचू किंवा हिऱ्यापैकी कोणतेही एक रत्न घाला. घराच्या कोपऱ्यात चांदीचा चौकोनी तुकडा पुरून ठेवा. तुमच्या पगारातील काही भाग काढून घ्या आणि तो तिजोरीत, लॉकरमध्ये किंवा पर्समध्ये ठेवा आणि तो खर्च करू नका. दररोज आंघोळ केल्यानंतर नाभीवर केशराचा तिलक लावावा. मंदिरात जाऊन गर्भगृह किंवा त्याचा परिसर दररोज पुसून काढा. 43 लाल रंगाच्या गुंजा पिवळ्या कपड्यात सोन्याचा तुकडा किंवा काही दागिने बांधून आपल्या घरातील पवित्र ठिकाणी ठेवा. सापाला कधीही मारू नका. त्याच्या बिळाजवळ जाऊन चांदीच्या भांड्यात दूध ठेवून परत या. मंदिरात मोहरीचा दिवा लावा किंवा त्याची व्यवस्था करा. जेवणापूर्वी गायीचे गवत काढून ते गाय, कावळा किंवा कुत्र्याला खाऊ घाला. गोठ्यात जाऊन गायीच्या गळ्यात पितळेची घंटा बांधावी. पत्नीसाठी सोन्याचे दागिने करा. दररोज घरातील ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. किचनसाठी उपयोगी असलेल्या लोखंडी वस्तू जसे तवा, कढई, गाळणी गरजू लोकांना दान करा. कावळ्यांना गोड चपाती खायला द्या. कोणत्याही प्राण्याची किंवा पक्ष्याची शिकार करू नका. अंघोळ करताना प्रथम थोडे दूध कपाळावर लावावे. तुम्ही स्वतः अंगावर थोडेफार सोन्याचे दागिने घाला. वाहत्या नदीच्या पाण्यात 400 ग्रॅम धणे टाका. घराच्या अंगणात हिरवीगार झाडे आणि तुळशीचे रोप ठेवा. अन्न शिजल्यानंतर चुलीची आग विझवा आणि पाण्याऐवजी दुधाने विझवा. एक भांडे गंगेच्या पाण्याने भरून त्यात 2 चांदीची नाणी टाकून ती बंद करून घरात ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी पाण्याने भरलेला ग्लास तुमच्या पलंगाच्या बाजूला ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता प्या. रात्री झोपण्यापूर्वी पाचूचा तुकडा नेहमी उशीखाली ठेवा. दोन्ही बोटात चांदीची अंगठी घालावी. उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घालावी. तुमचे कान टोचून घ्या आणि सोन्याचे कानातले घाला. घरी कुत्रा पाळा आणि त्याच्या सुखसोयीची काळजी घ्या. काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खाऊ घाला. कोणालाही फसवण्याचा कधीही हेतू ठेवू नका. शनिवारी वाहत्या नदीच्या पाण्यात वाळलेले नारळ टाका. कुमारी मुलींची वेळोवेळी पूजा करा आणि त्यांना दूध, तांदूळ आणि चांदी दान करून त्यांचे आशीर्वाद घ्या. रोज हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड, रामायण पठण करा. दर शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन हनुमानजींच्या मूर्तीवर सिंदूर लावा. भैरव किंवा कालभैरवाच्या मंदिरात जाऊन दर्शन नक्की घ्या. दर शनिवारी विहिरीत किंवा तलावात एक तांब्याचे नाणे टाका. तुम्हाला कोणी पाहू शकणार नाही याची काळजी घ्या. 3 अंध व्यक्तींना घरी बोलावून त्यांना दर शनिवारी पोटभर खिचडी खायला द्या. नारळाच्या वरच्या बाजूला छिद्र करून त्यात तीळ आणि साखर भरून जमिनीत एका निर्जन जागी गाडावे, पण गाडताना
वरचे छिद्र जमिनीपासून थोडे वर राहील, ते झाकले जाणार नाही, याची काळजी घ्या. दररोज आपल्या अन्नातून एक तुकडा काढून कावळ्यांना खायला द्या. जय श्री स्वामी समर्थ. मित्रहो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.